नमस्कार मंडळी. मी डॉक्टर ईशान आर्य आणि आपल्या आजच्या शेवटच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. 2023 मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर केले त्या सगळ्या टॉपिक्सचा मेन हेतू हा होता की रेझिलियन्स तयार करणं युथसाठी आणि स्टुडंटसाठी किंवा युथ मायग्रंटसाठी सुद्धा जे परदेशात जाण्याचा प्लॅन करत आहेत. त्यासाठी आपण अनेक टॉपिक्सवर डिस्कशन केलं. पण आजचा टॉपिक म्हणजे अगदी मेन आहे टॉपिक. तो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रिझिलियन्सच्या तयारी करण्याच्या, कसं करावं, काय करावं, काय वागावं, बाहेर कॉलेज युनिव्हर्सिटी कशी शोधावी, बाहेर काय चालतं काय नाही, बाहेरची विचार पद्धत कशी असते, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण जर का तुम्हाला बाहेर मायग्रेट करता आलं तर, आणि मायग्रेशन रिलेटेड जर का बघायला गेलं तर सध्या जगातली वन ऑफ द हॉटेस्ट कंट्री, हॉटेस्ट म्हणजे कसं अगदी नंबर 1 ला ऑलमोस्ट असल्यासारखी कंट्री जिकडे सगळ्यांना यायचं आहे ती म्हणजे ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियामध्ये आता धमाकेदार न्यूज चाललेली आहे, म्हणजे ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. आणि ती म्हणजे ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी मायग्रेशन कमी करण्याचा प्लॅन केलेला आहे. मायग्रेशन डिफिकल्ट म्हणजे अजून कठीण करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर ह्यावर खूप आता डिस्कशन चाललेलं आहे, न्यूज स्प्रेड झालेली आहे, लोकांना वाटायला लागलेलं आहे अरे का असं करतायत, असं कसं झालं, आमचं काय होणार. तर आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ऑस्ट्रेलियामध्ये पहिली गोष्ट म्हणजे असं का केलं जात आहे, त्याचे परिणाम काय होतील आणि काय काय बदल आणले गेलेत. म्हणजे तुम्ही जर का ऑस्ट्रेलियाला येणार असाल तर तुम्हाला ते क्लिअर होईल की खरंच इश्यू आहेत का नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाने आता काय केलंय अनाऊन्स की ते इमिग्रेशन कमी करणार आहेत, टफ करणार आहेत. कारण आत्ता जी वाढ झालेली आहे इमिग्रेशन मध्ये ती खूप वाढ झालेली आहे. म्हणजे आपण जर का अंदाज घेतला तर कोविड पॅन्डेमिक यायच्या आधी एक वर्षभरामध्ये 2.5 लाख लोक यायची ऑस्ट्रेलियामध्ये मायग्रंट म्हणून दरवर्षी. म्हणजे शेवटला 2017, 2018, 2019 ह्या वर्षांमध्ये 2.5 लाख लोक दरवर्षी यायची. पॅन्डेमिकमध्ये तर बॉर्डर्सच बंद होत्या, पण पॅन्डेमिक संपल्यानंतर, बॉर्डर्स ओपन झाल्यानंतर 2022, 2023 ह्याच्यामध्ये दरवर्षी 5-5 लाख लोक यायला लागली आहेत. म्हणजे ऑलमोस्ट डबल झाल्यासारखं मायग्रेशन, बरोबर. तर काय झालेलं होतं पॅन्डेमिकमध्ये, ज्या गोष्टी म्हणजे बिझनेसेस बुडले किंवा जो बॅकलॉग तयार झाला, अनेक लोक देश सोडून पण गेली आणि एक परत बिझनेसेसनं एक म्हणतात एक बूस्टर स्टार्ट देण्यासाठी आपण गाडी कशी जम्प स्टार्ट करतो बॅटरी डेड झाल्यावर एक्स्ट्रा पॉवर मारून, तसं जम्पस्टार्ट करण्यासाठी एक्स्ट्रा मायग्रेशनची गरज होती. पण आता काय झालंय ते सस्टेनेबल नाहीये. सस्टेनेबल नाही म्हणजे कसं, ह्या पद्धतीनेच जर का वाढ होत गेली तर ऑस्ट्रेलियामध्ये प्रॉब्लेम्स येतील. म्हणजे राहण्याचे प्रॉब्लेम्स येतील, इन्फ्लेशनचे प्रॉब्लेम येतील, लोकल लोकांमध्ये आणि मायग्रंट्समध्ये प्रॉब्लेम सुरू होतील. जेवढे लोक येत आहेत तेवढे जॉब्सच नसणार आहेत, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढायला लागू शकते. तर हे सगळे प्रॉब्लेम सुरू व्हायच्या आधीच गव्हर्नमेंटने म्हटलं की हे काही इश्यू व्हायच्या आधी आपण वेळीच ह्याच्यावर ब्रेक मारूया आणि जे मायग्रेशन आहे ते थोडं कमी करूया. पण ते कमी कसं, असंच आम्ही एवढी लोक येत आहेत आता 5 लाख लोक येणार असतील तर 2.5 लाख लोकांना नाही म्हणू आणि बाकीच्यांना येऊन देऊ, असं नाही चालत. तर त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या कॅटेगरीज ज्या आहेत विजाच्या, त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी मॉडिफाय केलेली आहे, ती थोडीशी टफ केलेली आहे. तर ती कशी कशी टफ केलेली आहे ते आपण बघूया. पण एक मात्र सांगतो, जी काय टफ केलेली आहे ना पॉलिसी किंवा पॉलिसीज ज्या बदललेल्या आहेत त्याच्यामुळे फारच फार काय होणार आहे, पुढच्या 5 वर्षांमध्ये एकूण 2 ते 3 लाखांनी जे मायग्रेशन आहे ते कमी होईल, त्याच्यापेक्षा जास्त नाही होणार आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट ही क्लिअर करतो किंवा ब्रेकिंग न्यूजची सांगतो की मायग्रेशन कमी करणार आहेत, जास्त सस्टेनेबल म्हणजे जास्त टिकेल, जे जास्त नीट मॅनेज करता येईल देशाला असं करण्यासाठी जे कमी करतायत ते करून करून 2 ते 3 लाख लोक कमी पुढच्या 5 वर्षांमध्ये एवढंच करणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही करणार आहेत. त्याच्यामुळे एकदम असं ड्रास्टिक बदल नाही दिसणार, पण ज्या पद्धतीने आता वाढत होतं ती पद्धत सस्टेनेबल नसल्यामुळे गोष्टी जरा मॅनेजेबल होतील. तर हे ते कसं करणार आहेत, म्हणजे हे कमी ह्या गोष्टी कशा करणार आहेत. तर पहिली गोष्ट आपण बघूया की जे विद्यार्थी येत आहेत ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचे जे व्हिसा आहेत ना, त्यांच्या जे वेगवेगळ्या येण्याच्या कॅटेगरीज आहेत त्याचं
त्याचे जे क्रायटेरिया आहे, त्याचा जो क्रायटेरिया आहे ते तो जरा टफ केला जाणार आहे. ओके, का? कारण जर का आपण अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट बघितले आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स बघितले, तर ते एकूण जे ऑस्ट्रेलियाचे मायग्रेशन होतं ना, त्याच्या 40% मायग्रेशन, 40%, अगदी 40 ते 45% मायग्रेशन हे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सच होतं. जे आपण स्किल्ड मायग्रंट वगैरे म्हणतो किंवा ह्युमॅनिटेरियन व्हिसावरती येणारी मंडळी आहेत, त्या सगळ्यांचं जेमतेम 20%च असतं मायग्रेशन, पण मॅक्सिमम स्टुडंट्सचं मायग्रेशन आहे जर का असे ब्लॉक्स बघितले आपण तर. तर त्याच्यामुळे आधी फोकस दिला गेलाय स्टुडंट्सवर आणि त्याच्यानंतर जे जॉबसाठी म्हणून येतात स्किल्ड मायग्रंट्स, त्यांच्यावर सेकंड फोकस दिला गेलाय. ठीक आहे, तर स्टुडंट्सच्या बाबतीत काय केलं गेलंय हे आपण आता बघूया. पहिली गोष्ट ही केली गेली की जे विद्यार्थी टॉपच्या युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करतायत किंवा वेल नोन, वेल रेप्युटेशन असलेल्या युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करतायत, त्यांचा व्हिसा प्रोसेस जो आहे तो व्हिसा प्रोसेस प्रायोरिटीवर घेतला जाईल. आणि जी मुलं लो रँकच्या युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करतायत किंवा थोड्या अशा शेडी डॉची इन्स्टिट्यूशन्स मध्ये ऍडमिशन घेत आहेत की नुसतं दाखवायला की ऍडमिशन घेतली गेली ऑस्ट्रेलियामध्ये पण खरं तिकडे काही होत नाही, त्यांचं ऍप्लिकेशन मोस्टली बघितलंच जाणार नाही. म्हणजे ती मुलं वाटच बघत बसतील की ऑफर कधी येते, ती ऑफर कधी येणारच नाही. ते म्हणजे अगदी म्हणतात ना, फॉर्म फाईलच्या बॉटमला घालून टाकतील ते ती ऍप्लिकेशन. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे जे जेन्युअन विद्यार्थी आहेत आणि जे चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करतायत त्यांना घाबरण्याची खूप गरज नाही आहे, त्यांना प्रायोरिटीवरतीच प्रोसेस केलं जाईल. पण जी मंडळी जरा डॉजी युनिव्हर्सिटीज किंवा इन्स्टिट्यूट्समध्ये अप्लाय करतायत की नुसतं यायचं, दाखवायचं, शिकायला येतोय आणि बाकीच कामं करायची म्हणजे घुसता येईल, त्यांना आता इश्यूज मात्र होणार आहेत. तर क्वालिटी ओव्हर क्वांटिटी म्हणतो ना आपण, तसं झालं. म्हणजे आकडे कमी करतायत पण जे येत आहेत आता ऑस्ट्रेलियात जे येणार आहेत त्यांची क्वालिटी त्यांना सुद्धा म्हणजे बेटर करायची आहे. आणि ह्याचं अजून एक कारण हे सुद्धा आहे की अनेक हे विद्यार्थी जे आहेत ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, आता बघा तुमचं अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन झालं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या डिग्रीज नंतर तुम्ही एका लेवलला काम केलं पाहिजे, एका लेवलचा जॉब केला पाहिजे. आता भारतात विचार करा, तुम्ही मास्टर्स केलं, डबल मास्टर्स केलं किंवा MBA केलं किंवा मेडिसिन मध्ये गेलात, इंजिनिअरिंगचं मास्टर्स केलं तुम्ही, एमटेक वगैरे, तर ते करून तुम्ही म्हणजे कुठल्या लेवलचे जॉब करणार ह्याचा जरा विचार करा. ओके, तसंच ऑस्ट्रेलियामध्ये ह्या डिग्रीज घेऊन सुद्धा एका पर्टिक्युलर लेवलचे जॉब करणं, इंजिनिअरिंग फील्ड मधलेच जॉब करणं, स्पेशलिस्ट फील्ड मधलेच जॉब करणं, मेडिसिन मध्ये, लॉयर मध्ये म्हणून काम करणं, कॉर्पोरेट फील्डमध्ये चांगल्या मॅनेजोरियल किंवा हायर पोझिशनला काम करणं हे एक्सपेक्टेड आहे. MBA करून किंवा मास्टर्स इन इंजिनिअरिंग करून हे एक्सपेक्टेड नाही आहे की तुम्ही टॅक्सी चालवाल किंवा रिक्षा चालवाल किंवा हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही कुकिंग कराल किंवा वेटर वेट्रेसचं काम कराल किंवा पेट्रोल स्टेशनला काम कराल. हे एक्सपेक्टेशन नाही आहे. म्हणजे कुठलाही काम कमी जास्त नाही म्हणत आहे, पण हे एक्सपेक्टेशन देशाच्या म्हणजे ह्याचं इमिग्रेशन डिपार्टमेंटचं आणि इकॉनॉमिस्टचं नाहीये. त्यांना हे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये जे कोर्स करतात त्या क्षेत्रामध्येच काम कराल. पण काय होत आहे, ऑलमोस्ट 60% मुलं, ग्रॅज्युएट मुलं, इंटरनॅशनल जी येतात मुलं ग्रॅज्युएशनसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, ते ऑलमोस्ट 60% मुलं त्यांच्या क्वालिफिकेशनच्या एरियामध्ये जॉब न करता, नोकरी न करता किंवा त्या लेवलची नोकरी वगैरे न करता त्याच्यापेक्षा कितीतरी लोअर लेवलचे लेबरचे काम करतात. आता हे मी माझ्या PhDच्या थिसिसमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, स्पेशली सरकारला उद्देशून सांगितलेलं होतं की हा प्रॉब्लेम आहे आणि मी रेकमेंडेशन्स आणि सोल्युशन्स पण दिलेली होती जी क्लिअर कट आता वापरली जात आहेत. त्याच्यामुळे आता जी पॉलिसी झाली आहे, तुम्ही जर का माझी PhDची थिसिस आणि पुस्तक वाचाल तर तुम्हाला खूप त्याच्यामधलं कोरिलेशन कळेल की हा इश्यू अजून किती डीप आहे, अजून आम्ही काय काय रेकमेंडेशन्स दिलेली आहे. म्हणजे डीप रुटेड जे अनालिसिस आहे ते तुम्हाला थिसिस वाचूनच कळेल. तर काय ह्या गोष्टीला ऍड्रेस करण्यासाठी सुद्धा हे चेंजेस केले गेलेले आहेत की जी मंडळी आत येतील देशामध्ये ते प्रॉपर युनिव्हर्सिटीमध्ये शिकून, प्रॉपर डिग्री घेऊन प्रॉपर जॉब करतील हे बघितलं गेलं आहे. तर त्यासाठी जे येतात ते ऑथेंटिकच आहेत हे आधी बघितलं जात आहे. आणि मग जे ग्रॅज्युएशन वगैरे करून जे जॉब करतील ते त्याच क्षेत्रामध्ये किंवा त्याच लेवलचे जॉब करतील ह्याच्याकडे फोकस केला जाईल. ह्यासाठी अजून एक त्यांनी म्हणजे चेंज केलेला आहे, तो म्हणजे 482 जो स्किल्स इन डिमांड व्हिसा आहे तो व्हिसा. ह्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी की त्यांनी प्रायोरिटी प्रोसेसिंगची
स्किल्सच्या लोकांना दिली आहे. म्हणजे काय, आता खूप जण म्हणतात की आम्ही ग्रॅज्युएशन, मास्टर्स, पीएचडी, स्पेशलिस्ट डिग्री सुद्धा करतोय पण आम्हाला जॉब ते मिळत नाहीयेत. तर आता काय केलंय, म्हणजे केलं जाणार आहे सगळं 2024च्या म्हणजे कोर्स ऑफ 2024 केलं जाणार आहे थ्रू आउट द इयर, नेक्स्ट इयर. तर ते काय करतात, स्पेशलिस्ट व्हिजाची स्किल एक लिस्ट काढणार आहेत ते. त्याच्यामध्ये तुमची डिग्री असेल तर तुम्हाला प्रायोरिटीवरती तो व्हिसा दिला जाईल, प्रायोरिटीवरती एंट्री दिली जाईल आणि पगारही तुमचे वाढवले गेलेत. तसंच कोर स्किल्स, त्याच्या एक लेवल खालती कोर स्किल्सची कॅटेगरी काढली, त्याच्या खालची सगळ्यात कॅटेगरी काढली म्हणजे जे एसेन्शियल स्किल्स आहेत ते. तर असं केलेलं आहे की या 3 एरियामध्ये जर का तुम्ही असाल तर स्पेशलिस्ट असाल तर सगळ्यात जास्त प्रायोरिटी, कोर असाल तर नंबर 2 ची प्रायोरिटी, एसेन्शियल असाल तर नंबर 3 ची कॅटेगरी, त्याच्यामध्ये नसालच तर तुम्हाला म्हणजे प्रायोरिटीज नाही दिली जाणार बेसिकली. तर ह्याच्यामध्ये काय होणार, परत नंबर्स कमी होणार. जे ज्यांना हे स्किल्स इन डिमांड किंवा स्किल्ड व्हिसा 482 मिळतोय त्यांचे नंबर्स कमी होतील, पण क्वालिटी वाढेल आणि त्याच्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये मायग्रंट्सनी काम करणं एक्सपेक्टेड आहे, ज्याच्यासाठी त्यांना व्हिसा दिला जातोय, त्या एरियामध्ये त्यांचं काम जास्त दिसून येईल. कुठलीही गोष्ट अशी टोटली एलिमिनेट नाही करता येते, पण जो प्रॉब्लेम आहे तो कमी करता येणार आहे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे जर का तुम्ही चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगली डिग्री आणि चांगला कोर्स घेतला तर चान्सेस आहेत की तुमचं फ्युचर चांगलं असणार आहे, जे पूर्वी गॅरंटी नव्हती, कारण खूप लूपहोल्स होते. आता दुसरं विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे केलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जी एंट्री आहे त्याच्यावर इंग्लिश लँग्वेजचे रिक्वायरमेंट्स वाढवलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये घाबरण्याची गोष्ट नाही, कारण स्टुडंट व्हिसासाठी जे IELTS पूर्वी 5.5 रिक्वायरमेंट होती ते 6 वर आणलेलं आहे. जे इंग्लिश शिकायला म्हणून येतात त्यांचं 4.5 होतं ते 5 वर आणलेलं आहे. आणि जे पाथवे कोर्सेस म्हणजे डिप्लोमा आणि फाउंडेशन करतात ज्याच्यामुळे त्याला नंतर डिग्री मिळेल, त्यांचं 5.5 केलेलं आहे IELTS. खरं म्हणजे अगदीच काही अर्थ नव्हता त्या IELTSला, त्यापेक्षा काहीतरी तरी अर्थ आहे आता ह्या लेवलचं इंग्लिश आणल्या. पण खरं म्हणजे ह्याच्यामधनं जे बऱ्यापैकी इंग्लिश बोलतात त्यांना काही इश्यूज येणार नाहीत, पण जे अजिबातच इंग्लिश बोलू नाही शकत ना त्यांना मात्र ह्या कॅटेगरीमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे ज्यांना अजिबात म्हणजे हॅलो माझं नाव काय वगैरे हेही म्हणता नाही येत, त्या मंडळींना इश्यू येऊ शकतो. मात्र दुसरी गोष्ट अशी केली आहे की तुमची जेव्हा डिग्री संपते ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा तुम्हाला इकडे राहायची सुद्धा संधी मिळते पुढचे 1.5-2 वर्ष किंवा 3 वर्ष 5 वर्ष. तर काय केलं गेलंय, ती जी वर्ष आहेत ती वर्ष जरा कमी केलेली आहेत. जी ग्रॅज्युएशन करतील मुलं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करतील त्याच्यानंतर त्यांना देशामध्ये राहायला 2 वर्ष मिळतील. त्या 2 वर्षांमध्ये तुम्ही नोकरी शोधा, असा वाला व्हिसा असतो एक, आणि मग नोकरी शोधून तुम्ही परमनंटली सेटल व्हायचा प्रयत्न करा. ती वर्ष कमी करून आता 2 वर्ष दिलेली आहेत. आणि जे मास्टर्स बाय रिसर्च करतायत किंवा PhD करतायत त्या स्टुडंट्सना तुमचं PhD किंवा मास्टर्स बाय रिसर्च संपल्यानंतर 3 वर्ष दिली जात आहेत काम करायला. तर ही आधी मधल्या काळात वाढवलेली होती भरपूर, पॅन्डेमिकच्या काळामध्ये ती आता कमी केली गेलेली आहे 2 वर्ष आणि 3 वर्षांवरती. आणि दुसरी गोष्ट काय आहे मजेची म्हणजे की त्याच्यामध्ये एक स्टुडंट म्हणून तुम्हाला जेन्युअन स्टुडंट टेस्ट, GST म्हणजे आपल्याला म्हणता येईल ऑस्ट्रेलियामध्ये GST नवीनवाला GST आलाय तो म्हणजे जेन्युअन स्टुडंट टेस्ट, तीही टेस्ट द्यायला लागणार. ती म्हणजे तुम्हाला हे प्रूफ करायला लागेल की तुम्ही ज्या कोर्ससाठी येताय तो कोर्स तुमच्या आधीच्या एज्युकेशनपेक्षा हायर लेवलचा आहे, अलाइन्ड आहे आणि तुमचं करिअरचा जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये एका कोर्समधनं दुसऱ्या कोर्समध्ये, एका कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये, एका डिग्रीमधून दुसऱ्या डिग्रीमध्ये जर याचा तुम्ही प्लॅन करताय तो प्लॅन तुमच्या करिअर ग्रोथसाठी आणि तुमच्या करिअरच्या प्लॅनसाठी युजफुल आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. त्याच्यामुळे कोणी नुसतंच मायग्रेट करता यावं म्हणून कुठलाही कोर्स घेऊन येत असेल तर त्यांना एंट्री नाही मिळणार, आणि कोणी आधीच मास्टर्स केलेला असेल तर त्यांना बॅचलर्ससाठी एंट्री नाही मिळणार. तर हे टफ असं का केलेलं आहे की लोक नुसतंच मायग्रेशनसाठी एक एज्युकेशनचा रूट वापरून येऊ नयेत म्हणून केलेली सोय आहे. तर असेही चेंजेस आहेत. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणजे टेम्पररी ग्रॅज्युएट जो व्हिसा मी म्हटलं जो नंतर 2-3 वर्ष दिला जातो त्याचा एज हे पण कमी केलेलं आहे, एज ब्रॅकेट पण कमी केलेली आहे. आधी तुम्हाला ना 50 पर्यंत तो अप्लाय करता येत होता, आता 35 ची लिमिट घातलेली आहे. हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल झालं आहे कारण खूप जण PhD नंतरच्या वयात संपवतात. तर मग ह्याचा अर्थ जर का कोणी 37-38 ह्या वयात PhD संपवलेली असेल तर त्यांना PhD संपल्यानंतर मात्र ते जे व्हिसा आहेत ते व्हिसा अप्लाय नाही करता येणार. टेम्पररी ग्रॅज्युएट व्हिसा असते 3 वर्षाचे आहेत ते. पण ह्याच्यामध्ये ते ट्राय असं करतायत की म्हणजे तुम्ही एका देशाच्या मायग्रेशन अँगलनी बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना कमी नंबर्स यायला हवेत, जेन्युअन लोक यायला हवेत, क्वालिटीची लोक यायला हवी आहेत, गोष्टी सस्टेनेबल व्हायला हव्यात. आणि देशाचं वय भारतासारखं नाहीये. भारताचं वय एक जनरली खूप यंग म्हणून म्हटलं जातं, यंग कंट्री आहे आपली.
तर तसं नसून ऑस्ट्रेलिया सुद्धा यंग आहे, पण भारत एवढी यंग नाही आहे. त्याच्यामुळे आता ते काय बघतायत की जे नवीन नवीन मायग्रंट येतील, पुढे जाऊन जे देशामध्ये सेटल होतील, जे देशाचे नागरिक बनतील, ते जरा यंगर पॉप्युलेशन असणं म्हणजे लॉंग टर्म देशाला फायदा होईल हे बघणं चाललंय. त्याच्यामुळे सुद्धा हा एजचं जरा चेंजेस केले गेलेत. आणि ह्याच्यामुळे काय होतील, जी लोक मिड 40s किंवा अगदी 50च्या, स्पेशली हा त्रास कोणाला होईल जे 50च्या जवळ आलेले आहेत, या मिड 40s मध्ये सुद्धा आहेत आणि ते स्टुडंट विजा दाखवून मायग्रेट करायला प्रयत्न करतायत, त्यांना मात्र इश्यू येऊ शकतो. आता ऑफकोर्स ते जेन्युनली ज्यांना शिकायचं आहे त्यांना शिकायला कोणी थांबवणार नाहीये, पण ते शिकून त्यांना परत जायला लागेल. त्यांना शिकून मायग्रेट करणं हे कठीण जाईल. तर अशी आहे ऑस्ट्रेलियाची ही नवीन मायग्रेशन पॉलिसी. हे चेंजेस नेक्स्ट इयर पासून येणार आहेत आणि मला तरी असं वाटतं, मला तर खरं सांगू क्लिअर कट दिसतं हे, कारण माझी थिसिस मी भरपूर जागी प्रेझेंट केलेली होती. मी वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सना सुद्धा डिपार्टमेंट ऑफ इमिग्रेशन पासून सगळ्यांना प्रेझेंट केलेली होती, ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये पण प्रेझेंट केलेली होती आणि सगळीकडे खूप इंटरेस्टनी लोकांनी रेकमेंडेशन टाकली होती. मला तर असं वाटतंय की ह्या स्टडीला क्लिअर कट म्हणजे या स्टडीकडे लक्ष देऊन किंवा कन्सिडर करून कन्सल्टेशनमध्ये म्हणतात ना, आणि अनेक ऑफकोर्स एक्सपर्ट्सना कन्सल्ट करून ही पॉलिसी केलेली गेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मला एवढंच दिसतं की भारतीय जर का आपण विद्यार्थी बघितले तर ज्यांना अजिबातच इंग्लिश येत नाही किंवा ज्यांना म्हणजे अभ्यास म्हणजे एका डिग्रीमध्ये ऍडमिशन घेऊन मायग्रेटच करायचंय, त्या डिग्रीमध्ये कामच करायचं नाहीये किंवा ज्यांचं वय 50च्या जवळ आलेलं आहे, अशांना जास्त इश्यू होईल असं मला वाटतं. पण जे जेन्युनली एक करिअर प्रोग्रेशन किंवा एक आयुष्यामध्ये बाहेर जाऊन सेटल होता यावं आणि करिअर तिकडे ग्रो व्हावं म्हणून आहे त्या डिग्रीपेक्षा जास्त टफ डिग्री किंवा त्याला अलाइन डिग्री घेऊन स्वतःचं करिअर जर का डेव्हलप करायला येत असतील आणि त्यांचं म्हणजे जेन्युनली शिकण्याच्याकडे कल असेल, त्याच फील्डमध्ये नोकरी करण्याचा कल असेल, तर त्यांना काहीच इश्यू होणार नाहीये. कारण जसं मी म्हटलं तसं एंड ऑफ द डे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी, क्वालिटी वाढणार आहे मायग्रंट्सची आणि क्वांटिटी कमी होणार आहे. तर हे होतं ऑस्ट्रेलियन मायग्रेशन बद्दलचा माझा अपडेट. जी पॉलिसी आता बदललेली आहे, जी खूप चर्चेमध्ये आहे, तर ह्या गोष्टी कन्सिडर करा आणि जे जे आपले एपिसोड झाले त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी पण कन्सिडर करा. आपला हा जर्नी ग्रंथाली बरोबर ह्या स्पेसिफिक टॉपिक बरोबर ह्या वर्षी आता एंडला येतो, समाप्त होतोय. सो थँक्यू ज्यांनी ज्यांनी व्हिडिओज ऐकले, कॉमेंट्स केल्या, पर्सनल मेसेजेस पाठवले, इंटरॅक्शन केली, थँक्यू व्हेरी मच. आणि बघूया पुढे आयुष्यात कसे आपण परत एक दुसऱ्यांबरोबर इंटरॅक्ट करू शकू. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षासाठी ऑल द बेस्ट. खूप चांगलं नवीन वर्ष जावं तुम्हाला सगळ्यांना. अँड विश यू ऑल लॉट ऑफ जॉय अँड हॅपीनेस. ऑल द बेस्ट आणि टेक केअर. माझ्याकडून गुड बाय. नमस्कार.